रात्रभर झालेल्या जोरदार पावसानंतर आज पहाटे सातारा शहरावरती दाट धुक्याची चादर पसरली। वर निळा आभार, त्याचबरोबर जमिनीवर डोंगराची हिरवी शाल आणि त्यामध्ये धुक्याची दाट चादर हे दृश्य मनाला मोहून टाकणार आहे। साताऱ्यातील येवतेश्वर घाटातून पसरलेली ही धुक्याची चादर सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतेय। तर गोंदियात वरुण राजानं चांगलीच कृपादृष्टी केली आहे। त्यामुळे गोंदियातील प्रकल्प हे आता ओव्हरफ्लो झालेत। अर्जुनी मोरगाव तालुक्यातील इटियाडोह हा प्रकल्प आता ओव्हरफ्लो झालाय। विशेष म्हणजे कित्येक वर्षांनंतर इटियाडोह प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्याचं कळतंय। त्यामुळे पर्यटकांची पावलं ही सध्या इटियाडोहकडे वळत असून मोठ्या प्रमाणात तिथे गर्दी होतीये। तर या सविस्तर बातम्यांनंतर पाहूयात काही झटपट बातम्या। छत्रपती संभाजीनगरच्या मराठवाडा विद्यापीठातील रोजंदारीवरती काम करणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांनी मागील 10 दिवसांपासून काम बंद आंदोलन पुकारलं। 10व्या दिवशी सुद्धा आंदोलनकर्ते त्यांच्या मागण्यांवरती ठाम आहेत। यावेळेस आंदोलनकर्त्यांनी विद्यापीठ प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे। रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांवरून बच्चू कडूंची प्रहार संघटना चांगलीच आक्रमक झाली आहे। अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील अजसिंगी ते मंगळुरू दस्तगीर रस्ता हा खड्डेमय झालाय। त्यामुळे रस्त्यावरील खड्ड्यामध्ये बेशर्माचं झाड लावून आंदोलन करत प्रहारनं प्रशासनाचा चांगलाच निषेध केलाय। चिपळूण सावर्डेमधील कात कंपनीच्या प्रदूषित पाण्याविरोधात स्थानिकांनी साखळी उपोषण केलं। 15 ऑगस्ट पासून कात कंपनी विरोधात चिपळूण प्रांत कार्यालयाबाहेर स्थानिकांनी साखळी उपोषण सुरू केलंय। मात्र अद्यापही कारवाई न झाल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केलाय। गोंदिया जिल्ह्यामध्ये नियोजित क्षेत्रापेक्षा जास्त क्षेत्रामध्ये भाताची रोवणी केली आहे। कृषी विभागानं 1,80,997 हेक्टरवरती भाताची लागवड करण्याचं नियोजन केलं होतं। मात्र प्रत्यक्षात 1,82,435 हेक्टरवरती भाताची रोवणी पूर्ण झाली आहे। लाडक्या बहिणींनी आमदार दत्तात्रय भरणे यांना औक्षण करत राख्या बांधल्यात। सन्मान निधी खात्यावर जमा झाल्यामुळे महिला वर्गामध्ये अतिशय आनंदाचं वातावरण आहे आणि त्याच निमित्तानं रक्षाबंधनाला आपल्या लाडक्या बहिणींनी भरणेंना राख्या बांधल्यात। पुण्याच्या कर्वेनगरमधील मातोश्री वृद्धाश्रमातील आजी आजोबांना अभिनवाच्या विद्यार्थिनींनी राखी बांधली आहे। आंबेगावच्या अभिनव एज्युकेशनल सोसायटीच्या इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेजमधील एनएसएस विभागानं सलग 18व्या वर्षी आजी आजोबांसोबत राखीच्या नाजूक धाग्यांची गुंफण करत रक्षाबंधन साजरा केलाय। धुळे जिल्ह्यात बंजारा समाजामध्ये महत्त्वाचा मानला जाणारा तीज उत्सव मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला। यावेळेस तांडा कुंडाणे परिसरामध्ये बंजारा समाजाच्या महिलांनी एकत्र येत पारंपरिक लोकगीतं म्हणत तीज उत्सव साजरा केला। तीज उत्सवाच्या निमित्तानं महिलांनी डोक्यावर गणगौर घेत त्यांचं भावपूर्ण विसर्जन केलं। छत्रपती संभाजीनगरमध्ये पीक विम्याचे 371 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आले आहेत। तर 73,000 शेतकरी यासाठी अपात्र ठरले असून जिल्ह्यातील 83% विमाधारकांना याचा लाभ मिळाला आहे। दरम्यान संभाजीनगरमधील वैजापूर तालुक्यात यामध्ये आघाडीवर असल्याचं कळतंय। यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तहसील इथं जन्म मृत्यूच्या दाखल्यासाठी लिपिकांना लाच घेताना समोर आलंय। यावेळेस तक्रारदारानं लिपिकाचं स्टिंग ऑपरेशन करत व्हिडिओ व्हायरल केला। त्यानंतर महसूल विभागानं त्याची दखल घेत लिपिकावरती तात्काळ कारवाई करत त्याला निलंबित केलंय। ठेकेदार पद्धतीनं काम करणाऱ्या संगणक परिचारकांचं ग्रामविकास विभागासोबत असलेला करार संपुष्टात आल्यानं जिल्ह्यातील 860 ग्रामपंचायतींची ऑनलाईन सेवा आता ठप्प झाली आहे। मात्र करार संपल्यानंतरही परिचालकांनी तब्बल 1.5 महिना मोफत सेवा दिली। मात्र आता करार संपल्यामुळे अनेक कामांचा खोळंबा होतोय। नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये आज भाजीपाल्याच्या 800 गाड्यांची विक्रमी आवक झाली। त्यामुळे दर सुमारे 30 ते 40% कमी झाले असून श्रावणामध्ये भाज्या स्वस्त झाल्यामुळे मुंबईकरांना याचा मोठा फायदा झालेला आहे। इंदापूर तालुक्यातील निरगुडे गाव आणि परिसरामध्ये काल रात्री पावसाचा पाऊस जो आहे तो जोरदार बरसला आणि त्यामुळे काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। तर शेतीसाठी पाऊस चांगला असल्यानं शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं।
पुण्यात पानशेत धरणातून आज विसर्ग वाढवण्यात येणार आहे। सांडव्यातून 977 क्युसेक्स तर विद्युत गृह निर्मितीद्वारे 600 क्युसेक्स असा एकूण 1577 क्युसेक्स वेगानं विसर्ग सुरू आहे। त्यामुळे नदीपात्रात उतरू नये असा इशारा पाटबंधारे विभागातर्फे देण्यात आला आहे। ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये 1 ते 15 ऑगस्ट दरम्यान केवळ 262.29 मिलीमीटर पाऊस पडला। यातील 144.18 मिलीमीटर पाऊस हा 3 ऑगस्टला एकाच दिवशी बरसला। मात्र इतर 14 दिवसांनी केवळ 118 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। परंतु जुलै महिन्यात धोधो बरसणारा पाऊस ऑगस्टमध्ये आतापर्यंत काहीसा रुसल्याची चिन्ह समोर आली आहेत। पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यामध्ये जांबूत इथल्या जय मल्हार हायस्कूल विद्यालयातील इयत्ता 6वीत शिकणाऱ्या आर्यन बोऱ्हाडे या विद्यार्थ्यानं चक्क लावणीवरती अफलातून डान्स केला। लावणी हा प्रकार शक्यतो मुली किंवा बायका करण्याचा प्रकार, मात्र या छोट्या शाळकरी मुलानं आपली कला सादर केल्यानंतर त्याचा व्हिडिओ जो आहे तो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय। जुन्नर तालुक्यातील मांजरवाडी गावामध्ये कुत्रे आणि कोंबड्या फस्त करणाऱ्या बिबट्यानं धुमाकूळ घातला होता। या 2 वर्षांच्या बिबट्या मादीला जेरबंद करण्यामध्ये वन विभागाला यश आलंय। बदलापुरात एका नामांकित शाळेमध्ये 4 वर्षांच्या 2 विद्यार्थिनींवर शाळेतच अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या प्रकरणात अखेर आरोपी अक्षय शिंदेला पोलिसांनी अटक केली आहे। दरम्यान चिमुकल्यांवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला आमच्या ताब्यात द्या अशी मागणी करत मनसे कार्यकर्ते आणि राष्ट्रवादीच्या महिला पोलीस ठाण्यामध्ये धडकल्या। आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील 36 विधानसभा मतदारसंघासाठी 6 अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली। राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी याबाबत आदेश काढले आहेत। राज्यात आरटीई अंतर्गत खासगी शाळांमध्ये रिक्त असलेल्या 25% जागांवर प्रवेश प्रक्रिया सुरू आहे। पहिल्या नियमित फेरी अंतर्गत प्रवेश देण्याची मुदत 8 ऑगस्टला संपली। त्यानंतर तब्बल 8 दिवसांनी प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू आहे। येत्या 23 ऑगस्टपर्यंत कागदपत्रांची पडताळणी करत शाळेत प्रवेश घेता येणार आहे। गणेश उत्सवामध्ये कोंडी टाळण्यासाठी मंडळाचे स्वयंसेवक सज्ज झालेत। विसर्जन मिरवणुकीच्या वेळेस स्वयंसेवक प्रमुख चौकांमध्ये उभे राहून पोलिसांना मदत करणार आहेत असं आश्वासनच गणेश मंडळांनी पोलिसांना दिलंय। अंधेरीतील पुलाची डागडुजी करण्यासाठी MMRDAनं स्पष्ट नकार दिलाय। त्यामुळे या पुलाची स्वतःहून डागडुजी करण्यापलीकडे पालिकेकडे दुसरा पर्याय नाहीये। त्यामुळे पालिकेनं कामाची तयारी सुरू केली आहे। गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये डीजे स्पीकरवरती लावण्यात येणाऱ्या लेझर बीम लाईटवरती बंदी घालण्याचा निर्णय पोलीस आयुक्तांनी घेतलाय। या निर्णयाची अंमलबजावणी दहीहंडीपासूनच होणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना चांगलंच पैलावर घेतलंय। कोणतीही सबब न सांगता मुंबईसह राज्यातील रस्ते आणि पूल येत्या 31 ऑगस्टपर्यंत खड्डेमुक्त करा। तसंच खड्डेमुक्त केलेल्या रस्त्यांचे आणि पुलांचे फोटोसहित अहवाल हे दर सोमवारी सरकारला सादर करा असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत। वसईच्या ग्रामीण भागाला आता मुंबईहून येणाऱ्या घाणीचं ग्रहण लागलं असून आता अंबाडी शिरसाड मार्ग व पारोळ भिवंडी मार्गावरती जागा मालक भरणीसाठी या दूषित कचऱ्याचा वापर करत असल्यानं या भागामध्ये दुर्गंधी पसरू लागली आहे। या दुर्गंधीयुक्त कचऱ्याला आळा घालावा अशी मागणी या भागातील नागरिक करतायत। डहाणू शहरामध्ये मोकाट गुरांचा प्रश्न अखेर मार्गी लागणार आहे। वन विभागाच्या जागेत तात्पुरता कुणवाडा करण्यात येणार आहे। हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी उपाययोजना आखण्यात आल्या असून लवकरच अंमलबजावणी केली जाणार आहे। कल्याणपासून कर्जत आणि कसाऱ्यापर्यंत 15 डब्यांच्या लोकल थांबवता याव्यात म्हणून येथील प्लॅटफॉर्म वाढवण्याच्या कामाचा सर्व्हे मध्य रेल्वेकडून हाती घेण्यात आलाय। या सर्व्हेनुसार प्लॅटफॉर्मची लांबी वाढवल्यास कर्जत कसाऱ्यावरून भरून येणाऱ्या लोकलमधील प्रवाशांची गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे। वाहन चालवायला शिकणाऱ्या व्यक्तींच्या वाहनांवरती लर्निंगचा एल नसेल तर दंड आकारला जाणार आहे। पाठीमागून येणाऱ्या वाहन चालकांना संबंधित चालक शिकाऊ असल्याची कल्पना मिळावी म्हणून एल लिहिला जातो, पण जर लर्निंगचा एल नसेल तर 500 रुपयांचा दंड आकारला जाणार आहे। पासपोर्टसाठी पोलीस व्हेरिफिकेशन आवश्यक असतं। व्हेरिफिकेशन तात्काळसाठी आता 3 दिवसांत करणं आवश्यक आहे। त्याचबरोबर पासपोर्ट काढण्यासाठीच्या काही त्रुटीही दूर केल्या आहेत। त्यामुळे झटपट पासपोर्ट मिळण्याचा मार्ग आता सुकर झाला आहे।
पालघर वाहतूक विभागानं जानेवारी ते जुलै 2024 दरम्यान हेल्मेट न घालता वाहन चालवण्यासंदर्भात 1195 वाहन चालकांविरोधात केस केल्या असून आता 6,10,500 रुपयांचा दंड ठोठावलाय। आतापर्यंत 164 दुचाकी अपघातामध्ये 131 जणांचा मृत्यू झाला असून 100 जण जखमी झाले आहेत।